नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर इकडे आता रत्न पारख्यांच्या घरामध्ये तिळगुळाची सुरुवात असते। रेश्मा आता म्हणत असते, असे सणवार असले की घरात मज्जाच येते ना। छान नवीन साड्या नेसता येतात, अगदी मज्जा करता येते। राजश्री काकू, मला आठवते आईंनी माझ्यासाठी पहिल्या संक्रांतीला काळ्या कलरची साडी आणि हलव्याचे दागिनेही घेतले होते, खूप मज्जा आली होती। राजश्री आता म्हणत असते, ह्यावेळेला पण आपण आता तसंच करणार आहोत। मधुची आणि सिंधूची पहिली संक्रांत आहे ना, त्यांच्यासाठी तसंच करायचं आहे। आता रेश्मा म्हणत असते, सिंधूसाठी ठीक आहे, राणी वहिनीचं काय, तिने तर वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तर मग ती कसं करणार आहे। तरी ते आता लगेचच रजनी म्हणत असते, रेश्मा तू या सगळ्यांचा विचार करू नकोस, तो त्यांचा आहे ना डिसिजन, त्यामुळे ते बरोबर घेतील, आपण त्यांच्यामध्ये काहीच बोलायचं नाहीये। राजश्री यावरही तेच म्हणत असते, रेश्मा तू काहीतरी विचार करून उगाच कोणाला काही बोलायला जाऊ नकोस, आपल्याला ते शोभत नाही। रेश्मा आता लगेचच म्हणत असते, ते काय आहे ना, आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, कोण असं पर्सनल वागू शकत नाही, सगळ्यांना सगळ्यांचं काही उघड उघड दिसतंच। राजश्री म्हणत असते, हो मला ते मान्य आहे, पण पर्सनल असलं तरी ते चार चौघामध्ये बोलू नये आणि असं काही बोलू नको जेणेकरून त्यांना वाईट वाटेल, त्यामुळे आता आपण ह्या गोष्टी टाळूया आणि समोर त्यांना काही सुद्धा बोलायचं नाही। तर इकडे आता राघव हा सिंधूला म्हणत असतो, तू का म्हणतेस मला असं, काही गरज आहे का या बोलण्याची। सिंधू म्हणत असते, हो आहे गरज, मी तुम्हाला सांगू शकते वेळेवर घ्या म्हणून। आणि मला एक गोष्ट तुम्ही सांगा, तुम्हाला मधुताईंची किंवा मधुताईंना तुमची काळजी वाटते का, तर त्यांनी तुम्हाला बाहेर का बोलवलं, तसंही मी कॉलेजला जाणारच होती ना, ह्या रूम मध्येच तुम्ही बोलायला पाहिजे होतं, तुम्हाला बाहेर जाऊन पर्सनल बोलण्याची काय गरज होती। राघव सिंधूला म्हणतो, खरंच तुला माझी काळजी वाटते की। सिंधू म्हणत असते, की म्हणजे काय, ते काय असतं सगळं। राघव म्हणत असतो, ते काय असतं सगळं म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप सारी माणसं असतात आणि त्यांना अशी काळजी वाटू शकते, पण कसं आहे आपली व्यक्ती जी खास आहे तिची जास्त काळजी वाटते। मला असं वाटत नाही की तुझी खास काळजी असेल, तुझी काळजी म्हणते इट्स नॉर्मल काळजी, म्हणून मला काही वाटत नाही। आणि तू काळजी घेते म्हणजे काय, इतर लोक जशी काळजी घेतात तशीच तू काळजी घेते। तर आता इथे सिंधू ही राघवकडे बघत असते आणि राघवच्या मनात असतं सिंधूच्या तोंडून सगळं कबूल करायचं, पण ती काहीच बोलायला तयार नसते। तर इकडे आता राजश्री म्हणत असते, रेश्मा त्यांचा डिसिजन त्यांना घेऊ देत। तेवढ्यातच तिथे आता रुक्मिणी येते आणि रुक्मिणी म्हणत असते, काय कोण कोणाचा डिसिजन घेणार आहे। इथे आता विषय बदलला जातो। माई तिथे येतात, माई म्हणत असतात, हे बघ रुक्मिणी साड्या आणलेल्या आहेत। रेश्मा म्हणत असते, वाव रुक्मिणी काकू तुमच्यासाठी साड्या। अगं रेश्मा, माझं काय नवीन लग्न झालं आहे का, जरा बोलताना विचार तरी कर, नवीन लग्न कोणाचं झालं आहे घरामध्ये, त्यामुळे साड्या कोणासाठी असणार आहेत। रेश्मा लगेच म्हणत असते, हा सिंधू वहिनी आणि राणी वहिनींसाठी। रुक्मिणी म्हणते, हो आत्ता बरोबर बोललीस तू। तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं मधू ही रायाशी बोलत असते। मधू म्हणत असते, आपण सगळं आता हे विसरून जाऊया। त्यावर राया म्हणत असतो, मला माहित आहे तू राघवशी काय बोलली आहे ते, तू मला सांगत नसशील तरी मला समजलं आहे की तुझ्या मनामध्ये काय आहे ते, तू आणि राघव काय बोलला आहे हे मला आता समजलेलं आहे। आणि कसं आहे, राघव हा माझा लहान भाऊ आहे, त्याला बघून मी ओळखू शकतो त्याच्या मनामध्ये काय आहे आणि तो काय बोलतोय ते। त्याच्या डिसिजनमुळे तू तुझा डिसिजन घेतलेला आहे, त्याने सांगितले आहे मी तुझ्या सोबत राहू शकत नाही किंवा त्याने तुला रिजेक्ट केला असेल, त्यामुळे तू आता माझ्याकडे आलेली आहेस आणि मी तुझ्यासाठी फक्त ऑप्शन म्हणून राहिलेलो आहे। राणी एक काम कर, मला नाही ऑप्शन म्हणून राहायला आवडत, तू तुझ्या आई बाबांकडे जा आणि तू पुढचा विचार कर, तू आयुष्याची छानपैकी सुरुवात करू शकते। त्यावेळेला आता मधू म्हणत असते, कसलं नवीन आयुष्य आणि कसलं काय, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं, आयुष्य नको आहे मला, वैतागलेली आहे मी, गेले वर्षभर हेच बघत आलेली आहे आणि आयुष्य काय आहे हे मला पण माहित नाही, कोणीच कोणाला इथे समजून घ्यायला तयार नाहीये, असं म्हणून आता मधू तिथून वैतागून निघून जाते। तर इकडे आता राघव सिंधूचं कन्व्हर्सेशन चालू असतं। सिंधू म्हणत असते, राघव सर तुम्ही जा आणि झोपताय तर झोपा, पण गोळ्या घेऊन झोपा। राघव म्हणत असतो, काहीच गरज नाहीये। सिंधू म्हणत असते, राघव सर तुम्हाला हे सगळं बघवत नाहीये का, मी तुम्हाला काय सांगते ते ऐकायला येत नाहीये का तुम्ही विनाकारण न ऐकण्याचं नाटक करत आहात। राघव म्हणत असतं,
की हे असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. काहीही गरज नाहीये आणि तुला मी मेल्यावरतीच मग समजेल. आता इथे सिंधू ही राघवच्या तोंडावरती हात ठेवते. राघव सर आता बोललाय पण पुन्हा असं कधीही बोलू नका, समजलं? तर आता इथे रूमच्या बाहेर मधू उभा असते आणि मधूने त्या दोघांना बघितलेलं असतं. हे पाहून मधूला पुन्हा राग येतो आणि मधू ही रायाच्या रूम मध्ये पुन्हा जाते. रायाला आता मधू म्हणू लागते की आपण आपल्या आयुष्याला एक नवीन संधी देऊ शकत नाही का? मी वर्षभर वाट पाहिली पण तुम्ही आता आल्यावर तुम्हीच मला रिजेक्ट करताय. तेव्हा राया म्हणत असतो असं काहीच नाही, तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही. राणी म्हणत असते ठीक आहे ना, तुम्हाला आपल्या नात्याविषयी काहीच वाटत नाहीये ना, तर एक काम करा, तुम्हाला तर आपलं नातं संपवायचं असेल ना तर हे घ्या मंगळसूत्र. गेले वर्षभर मी माझ्या गळ्यामध्ये बांधते आणि ते तुम्ही आता काढून टाका. तुमची इच्छा नसेल तर, आणि तुम्ही तसंच करा, मी त्यावर आता काहीही करू शकत नाही. तेवढ्यातच आता तिथे रुक्मिणी येते आणि रुक्मिणीला हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं. रुक्मिणी म्हणत असते राणी तू किती सहजपणे बोलून टाकलंस की हे मंगळसूत्र काढून टाका म्हणून. ज्या बाईला लवकर मंगळसूत्र काढावं लागतं त्या बाईला विचार की याच्या यातना काय असतात. माझा नवरा सुद्धा लवकरच गेला, वंसांना सुद्धा खूप लवकर मंगळसूत्र काढावं लागलं. त्यावेळेला आम्हाला खूप त्रास झाला आणि तोच त्रास तुला होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. अगं गेले वर्षभर तुला जो त्रास झाला आहे ना तो आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. राया नसताना तुझी काय हालत झाली आहे ते पाहिलं आहे, पण राया आता परत आलेला आहे. तुझं सौभाग्याचं लेणं तुला पुन्हा भेटलेलं आहे, तर तू त्याचा आता व्यवस्थित स्वीकार कर आणि तुझ्या जवळ ठेव. तुम्ही जो काही डिसिजन घेणार आहे तो एकत्र मिळून घ्या. तुम्ही जो डिसिजन घेणार आहे तो मला मान्य आहे आणि योग्य तेच कराल. रुक्मिणी आता म्हणत असते राणी तुझ्यासाठी काळी साडी आणि हलव्याचे दागिने आणून ठेवलेले आहेत. तू तर डिसिजन मागे घेणार असशील तर हे ठेवून घे असं रुक्मिणी म्हणत असते आणि तिथून निघून जाते. तर इकडे आता राघव हा सिंधूचं काहीच ऐकत नसतो. सिंधू म्हणत असते राघव सर गोळ्या घ्या, नाही तर तुम्हाला माहित आहे मग मी कशा गोळ्या देते ते. राघव हा स्वतःच्या हातामध्ये गोळी घेतो आणि स्वतःच खातो आणि म्हणतो ठीक आहे मी गोळी खाल्लेली आहे. प्रत्येक स्टुडंटला तू काय अशीच दादागिरी करणार आहेस का? त्यावर सिंधू म्हणत असते हो, पेशंट जर तसा असेल तर मला तशीच दादागिरी करायला पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे ना, त्यासाठी मी आता तयारी करत आहे. तर इकडे आता सगळेजण संक्रांतीचे लाडू बनवत असतात. ऋतुजाही वेडेवाकडे लाडू बनवत असते. त्यावेळेला आता तिला राजश्री म्हणते काय लहान मुलासारखं करतेस. तरी ते आता रुक्मिणी आणि माई आलेल्या असतात. माई हात जोडून देवाला म्हणत असतात की देवा आता राणीने आणि रायाने योग्य तोच निर्णय घेऊ दे आणि दोघांनी एकत्र येऊ देत. तिची पहिली संक्रांत नीट साजरी होते कारण आता राया सुद्धा आलेला आहे. राजश्री आता म्हणत असते मला माहित आहे सगळं काही व्यवस्थित होणार आहे, पण मला थोडी काळजी वाटते काय होणार आहे ते. रुक्मिणी आता म्हणत असते अगं राजश्री काय करतेस, तुझ्या सुनाचं तू कधी ऐकत नाहीस का? भूतकाळात आपण आता जगायचं नाही, वर्तमान काळात जगायचं आणि वर्तमान काळात जगून आपण आता जगण्याचा आनंद घ्यायचा असं सिंधू म्हणत असते. आणि तू तिचं काही ऐकलं नाही का ती काय काय बोलते ते? रुक्मिणी ही सिंधूची इथे नक्कल करत असते आणि त्याच वेळेला आता सिंधू तिथे आलेली असते. राजश्री ही रेशमाला चहा ठेवायला सांगते आणि सिंधू आता येते आणि म्हणते काकू मात्र तुम्ही माझी ऍक्टिंग छान केली म्हणजे तुमचा माझ्याकडे आणि माझ्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष आहे आणि तुम्ही मला बरोबर ओळखता. तरी त्यात सिंधू हसायला लागते. रुक्मिणी म्हणत असते बाद झाली ड्रामेबाजी, आता काहीतरी मदत करायला घ्या. सिंधूला ती म्हणत असते. सिंधू म्हणत असते सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे. माईंना सिंधू म्हणत असते तुम्ही राया भाऊजींवरती छानच संस्कार केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यामधला छान माणूस आता बाहेर येणार आहे. तुम्ही काळजी करू नका आणि ते काय आहे ते योग्यच निर्णय घेणार आहेत. तेवढ्यातच तिथे आता सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात. सिंधू आता चहा घेऊन येते. तेव्हाच त्यांना राणी आणि राया हातामध्ये हात घेऊन आलेले दिसतात आणि त्यांना पाहून सगळेच खूप खुश झालेले असतात. आता सिंधू ही विचार करत असते नेमकं राणीताईंचं काय चाललेलं आहे. कालपर्यंत तरी त्यांचं राघव सरांवरती जीवापाड प्रेम होतं, मग आज का असा निर्णय बदलला? आज असा का त्यांनी रायाचा हातामध्ये हात घेतला आहे काहीच कळत नाहीये. तेवढ्यातच आता राघव म्हणत असतो माझी ट्रान्सफर ऑर्डर आलेली आहे.
त्यामुळे मला लवकरात लवकर निघावं लागेल. मी खूप इमर्जन्सी आहे, त्यामुळे तुमच्या समोर हे सांगत आहे. आता ही गोष्ट ऐकल्यावरती सिंधूचा चेहराच पडतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राजश्री ही सिंधूला म्हणत असते, सिंधू प्लीज तूच काहीतरी कर, राघवला जाण्यापासून तूच अडवू शकते. त्यावर सिंधू म्हणत असते, आयडिया, मला एक आता भन्नाट युक्ती सापडलेली आहे. जादूची कांडी फिरवल्यावरती राघव सर आता इथेच थांबणार आहे, अशीच मला काहीशी युक्ती आठवलेली आहे, असं सिंधू म्हणत असते. तरी त्या आता रिषभ हा रायाला म्हणत असतो, आता पहिला आपण पतंग उडवायचो, तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा लागायची, यावर्षी काय आहे तसं. आता तेवढ्यातच तेथे राघव येतो. राघव म्हणत असतो, जर मी जायचं कॅन्सल केलं तर तुम्हाला सगळं हे सोडून माफ करशील का. आता हे सगळं बोलल्यावर राया हा राघवकडे बघतच राहतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.